रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्ते मित्रांनो, राजा राणीची गजोडी या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आईसाहेबांना दादासाहेब बोलत असतात की का आज तुम्ही तुमच्या मुलाला काही शिक्षा करणार नाही का, काय निर्णय घेतला तुम्ही त्यांच्याविषयी मोठा. त्यावेळेस आईसाहेब म्हणतात ते ज्यावेळेस इथे येतील त्यावेळेस आम्ही त्यांच्याविषयी जो काय निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ. त्यावेळेस दादासाहेब आईसाहेबांना म्हणतात की अहो ते तर तुम्हाला साधं आईसुद्धा मानायला तयार नाही आहेत. त्यांनी तुमच्याबरोबरचे असलेले नाते कधीच तोडून टाकले आहे, तरीसुद्धा तुम्ही त्यांच्याबद्दल एवढा आदर करताय आणि आम्ही तुमच्याबद्दल एवढा आदर करून तुम्ही आम्हाला नेहमी शिक्षाच देता हो ना आईसाहेब, असं बोलून आईसाहेबांचा अपमान करत असतात. तर त्यावेळेस दादासाहेब असंही बोलतात की आणखी एक अशी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ना, ती गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. तर राजश्री लगेच बोलते की प्लीज आईसाहेबांना तुम्ही काही सांगू नका, या वयामध्ये एवढा मोठा धक्का त्यांना सहन नाही होणार. परंतु आईसाहेब म्हणतात आम्हालाही कळलं पाहिजे काय झालं ते, तुम्ही सांगा. त्यावेळेस दादासाहेब सांगतात की रणजितरावांनी आजपर्यंत कालव्याचे कोणतेही काम पुण्यामध्ये जाऊन केलेले नाही आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आजपर्यंत शिवणे नावाचा कोणताच व्यक्ती अस्तित्वात नव्हता. रणजितराव आपल्याबरोबर आजपर्यंत सगळं काही खोटं बोलले. हे ऐकल्यानंतर आईसाहेबांना खूप मोठा धक्का बसतो. तर इकडे सुजित आणि संजूसुद्धा तिथे उभा असतात. दोघांनासुद्धा खूप मोठा धक्का बसतो हे सगळं ऐकून. लगेच राजश्रीची नजर संजीवनीवर जाते आणि राजश्री संजीवनीकडे जाऊन पुन्हा एकदा तिला बोलायला लागते. काय मग बसला का धक्का मोठा? आणि काय हो जाऊबाई, तुम्ही तर म्हणत होते की ते खूप मोठे कामगार आहेत, ते खूप मोठं काम करतायत वगैरे वगैरे वगैरे. काम मोठं करतायत का नाही याचं मोठं हे मला काही माहिती नाही आहे, पण त्यांनी केलेले थेर जे आहे ना ते लय मोठं आहे बरं का जाऊबाई, असं म्हणून संजूचा राजश्री पुन्हा एकदा अपमान करते. तर इकडे आईसाहेब राजश्रीला शांत करतात आणि म्हणतात की शांत व्हा. तरीसुद्धा राजश्री बोलते की नेहमी कात्रीसारखी जीभ करकर करकर चालणारी जीभ आज शांत का बसली, तो विचार आम्ही करतोय. बोला जाऊबाई, काहीतरी बोला, असं राजश्री पुन्हा एकदा संजूला सारखं सारखं बोलत असते. आईसाहेब म्हणतात राजश्री तोंड बंद करा, बास झालं एवढं. व ते ऐकल्यानंतर राजश्री शांत बसते. संजीवनी आईसाहेबांना बोलते आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे. त्यावेळेस आईसाहेब म्हणतात पोलीस स्टेशनमध्ये कशाला? त्यावेळेस संजीवनी म्हणते आमची ड्युटी आहे, ड्युटी आम्हाला केली पाहिजे ना आईसाहेब, असं बोलून संजीवनी तिथून आतमध्ये रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर संजीवनीला सगळं काही आठवायला लागतं. संजीवनीला रणजित तिच्याबरोबर काय काय बोललं होतं, त्याचबरोबर संजूने बघितलेले फोटो साक्षी आणि रणजितचे ते सुद्धा आठवतं आणि संजीवनीला खूप रडायला येतं. म्हणून ती एक काम करते, रणजितला फोन लावायला घेते. संजू रणजितला फोन लावते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रणजित, गिरंजे आणि साक्षी यांच्यामध्ये समीरवरून खूप महत्त्वाचं बोलणं सुरू असतं. कारण गिरंजे रणजितला बोलत असतो की कितीही त्या समीरकडून आपण वदवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा डॉक्टर समीर काही बोलण्याचा प्रयत्न करत नाही, तो एक शब्दही बोलत नाही. नक्कीच आपण काहीतरी चुकीचं करतोय का? त्यावेळेस गिरंजे रणजितला असंही बोलतो की डॉक्टर समीर जर स्लीपर सेल नाही आहे तर स्लीपर सेल कोण आहे, आणि जर तो या कटाचा भाग नाही आहे तर या कटाचा भाग कोण आहे हे कळणंसुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. तर इकडे रणजितचा जो फोन आहे संजूचा आलेला सारखा वाजत असतो, परंतु रणजित काही फोन घेत नाही. त्यावेळेस साक्षी म्हणते की तुझा फोन सारखा वाजतोय, संजूचाच फोन आहे, तू फोन उचल, एकदा बोल संजूबरोबर. त्यावेळेस रणजित म्हणतो नाही, मी नाही बोलणार संजूबरोबर. त्यावेळेस साक्षी म्हणते एकदा बोलून तर बघ. परंतु रणजित तो फोन उलटा करून तिथंच ठेवून देतो आणि पुढे बोलायला लागतो की जर डॉक्टर समीर स्लीपर सेल नाही तर मग त्याच्या क्लिनिकमध्ये इतकी सिक्युरिटी का होती, एका क्लिनिकमध्ये इतक्या सिक्युरिटीची काय गरज होती त्याला. हे बोलल्यानंतर सगळेच विचार करायला लागतात. तर इकडे मात्र रणजितने संजूचा फोन उचललेला नसतो, त्यामुळे संजूला खूप जास्त रडायला येत असतं आणि ती आणखीनच जास्त रडते. तितक्यात तिथे आईसाहेब येतात. आईसाहेब रूममध्ये आल्यानंतर लगेचच संजू आईसाहेबांना बोलते की फेस टू फेस एकदा त्यांच्याबरोबर जेव्हा बोलणं होईल ना आईसाहेब आपलं, त्यावेळेस जे काय आहे ते सगळं आपल्याला समजेल.
हे ऐकल्यानंतर आईसाहेब म्हणतात की रडू नका संजीवनी, कारण एका लेकीच्या डोळ्यात आलेले अश्रू आम्ही कधीच सहन करू शकणार नाही आणि आम्हाला हे सहनच होणार नाही की आमच्या लेकीला रडवणारा व्यक्ती दुसरा कोणी नसून आमचाच मुलगा आहे, आम्हाला सहनच होत नाही आहे. म्हणून संजीवनी आजपासून आम्ही एक खूप मोठा निर्णय घेत आहोत. संजीवनी म्हणते काय निर्णय आईसाहेब? त्यावेळेस आईसाहेब म्हणतात की आजपासून आम्ही एक असा निर्णय घेत आहोत की इथून पुढे या घराशी आणि या घराच्या असणाऱ्या माणसांशी रणजितरावांचे कोणतेही नाते नसणार आहे. आम्ही रणजितरावांबरोबरचे असणारे संबंध आजपासून तोडून टाकतोय. असा महत्त्वाचा निर्णय, असा ठाम निर्णय आईसाहेबांनी संजूला सांगितलेला असतं. परत आईसाहेब संजूला असंही म्हणतात की तुम्ही आंबेगाव सोडून रणजितरावांना शोधायला कुठेही जायचं नाही. ज्यावेळेस रणजितराव इथे येतील त्यावेळेसच या विषयावर आपण त्यांच्याशी बोलायचं, असं ठामपणे आईसाहेब संजीवनीला सांगून तिथून निघून जातात. तर इकडे रणजित हा डॉक्टर समीरकडे गेलेला असतो आणि त्याला विचारतो की चहा घेणार का तुम्ही? डॉक्टर समीर घाबरून म्हणतो नको बाबा, तुम्ही चहामध्ये विष वगैरे दिलं तर, आणि आज तुम्ही मला चहा घेणार का विचारताय? त्यावेळेस रणजित म्हणतो की तुला मला मारायचं असतं तर माझ्याकडे बंदूक आहे, चहामध्ये विष टाकण्याची काय गरज आहे? असं म्हणून समीरला घाबरवतो आणि त्याला विचारतो की तुमच्या गाडीची चावी कोणाकोणाकडे असते? त्यावेळेस समीर बोलतो कोणाकडेच नाही. रणजित बोलतो नीट आठव, आणखी कोणाकडे गाडीची चावी असते? त्यावेळेस डॉक्टर समीरला आठवते की गाडीची चावी ही अथर्वकडे असते. त्यावेळेस समीर बोलतो की हां, गाडीची चावी अथर्वकडे असते. त्यावेळेस रणजित म्हणतो हा अथर्व कोण आहे? अथर्व म्हणजे तिथला सिक्युरिटी गार्ड असतो. त्यावेळेस रणजितच्या हे सगळं लक्षात येतं की अथर्वचा सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये हात असू शकतो. त्यामुळे रणजितराव पुन्हा एकदा समीरला विचारतात की मग चहामध्ये बिस्किट घेणार का? परंतु समीर काहीच बोलत नाही, कारण तो खूप जास्त घाबरलेला असतो. त्या इकडे संजू पोलीस स्टेशनमध्ये येते. पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सगळेजण तिच्याकडे बघून खाली मान घालत असतात आणि आपसापसामध्ये कुजबूज करत असतात. ते आतमध्ये आल्यानंतर लगेचच तिच्या मागे आप्पा येतात आणि आप्पा ते फोटो दाखवतात आणि म्हणतात गुलाब मॅडमनी हे फोटो सगळ्यांना सेंड केले आहे. ऐकल्यानंतर संजूला खूप राग येतो आणि संजू डायरेक्ट गुलाब मॅडमच्या केबिनमध्ये जाते. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की गिरंजे आणि साक्षी एकमेकांशी बोलत असतात. साक्षी आणि गिरंजे रणजितला बोलत असतात की तू एकदा संजूबरोबर बोलून घे, पण त्यावेळेस रणजित हे बोलायला तयारच नसतो संजूबरोबर. तो म्हणतो की इव्हेंट खूप जवळ आला आहे आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, बाकी घरगुती मॅटर आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, असं बोलून रणजित सगळ्यांना शांत करतो. तर इकडे संजू गुलाब मॅडमच्या केबिनमध्ये जाते. गुलाब मॅडम तिथून पळून गेलेले असतात. तर इकडे संजीवनी बाहेर येते. मोरे सर आणि बाकी सहकाऱ्यांना तिथे उभा करते आणि सांगते की तुम्ही जे काही फोटो बघितले आहे ते फोटो मी सुद्धा बघितले आहे, परंतु ते फोटो बघून माझा त्याच्यावर अजिबात विश्वास नाही. उलट मी तिथे जाऊन जे काही सत्य परिस्थिती ते सुद्धा बघून आले, त्याच्यावर सुद्धा माझा विश्वास बसलेला नाही, कारण रणजित ढाले पाटील इतका कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक माणूस आहे हे माझ्याबरोबर तुम्हालाही माहिती आहे, असं बोलून सगळ्यांचा विश्वास ती जिंकते. आणि पुन्हा एकदा मोरे सहकारी असं बोलतात की आमचा जेवढा रणजितरावांवर विश्वास आहे तेवढाच विश्वास आमचा मॅडम तुमच्यावर आहे. आणि असं बोलून सगळेजण त्यांच्या फोनमध्ये आलेले फोटोज वगैरे सगळं डिलीट करतात. आणि हे सगळं केल्यानंतर संजूला खूप आनंद होतो. तर इकडे रणजित, गिरंजे आणि साक्षी अथर्वच्या घरी धाड टाकायला गेलेले असतात. आतमध्ये ते अथर्वच्या घरी लॉक तोडून जातात, परंतु अथर्व काही घरामध्ये नसतो. सगळीकडे त्याच्या घराचे चेकअप केले जाते, परंतु त्यांना तिथे काही सापडत नाही. पुन्हा एकदा ते आणखी शोधायचा प्रयत्न करतात. तर इकडे सुजित आईसाहेबांकडे पळत येतो आणि म्हणतो नीचपणाचा कळस गाठलाय. त्यावेळेस आईसाहेब म्हणतात काय झालं सांगा आम्हाला. त्यावेळेस सुजित म्हणतो की ते दोघे पण पंचायत ऑफिससमोर आपल्या घराचं भांडवल करून सत्तेचं राजकारण करतायत, कळलं ना आईसाहेब? त्यावेळेस आईसाहेब म्हणतात इतकी नीचपणा दादासाहेब आणि राजश्री का करतायत ते आम्हाला खरंच कळतच नाही आहे, असं बोलून आईसाहेबांना सुद्धा खूप मोठं टेन्शन येतं. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.